टेस्ट सिरीज ऑफर फक्त 50 रुपयामध्ये. तर 150 ऐवजी फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही 20 टेस्ट घेऊ शकता. तर आजच तुम्ही देवांश टेस्ट सिरीज स्टार्ट करा. तर अचूकता यशाची 100% हमी आणि जास्तीत जास्त येणारे प्रश्न हे देवांश टेस्ट सिरीजमधून असतात. तर तुम्ही खाली दिलेला 7798445987 या नंबरला गुगल पे करून तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता. तसेच खाली दिलेल्या टेलिग्राम नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्ही आजच सुरुवात करा देवांश स्टडी टेस्ट सिरीज. उद्दिष्टाची स्पष्टीकरण लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? प्रश्न क्रमांक 1. उद्दिष्टांची स्पष्टीकरण लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? तर पर्याय क्रमांक 3. अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावीत. ही बाब चुकीची आहे. अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावीत ही बाब चुकीची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. शाळा समाजीकरणाचे केंद्र आहे कारण मुलांना पुढीलपैकी या प्रकारात मदत करतात. शाळा समाजीकरणाचे केंद्र आहे कारण मुलांना पुढीलपैकी या प्रकारात मदत करतात. अतिशय महत्त्वाचे प्रश्न. तर पर्याय क्रमांक 2. मूल्ये आणि परंपरा प्राप्त करणे. पर्याय क्रमांक 2. मूल्ये आणि परंपरा प्राप्त करणे. विकासाचा टप्पा सिद्धांत डॅश डॅश या तत्वावर स्पष्टपणे भर देतो. विकासाचा टप्पा सिद्धांत डॅश डॅश या तत्वावर स्पष्टपणे भर देतो. विकासाचा टप्पा सिद्धांत या तत्वावर स्पष्टपणे भर देतो. तर पर्याय क्रमांक 2. विकासात खंड पडणे या तत्वावर स्पष्टपणे भर देतो. पर्याय क्रमांक 2. वर्गात विद्यार्थी अभ्यासक्रमाचा अनुभव घेत आहेत आणि संवाद साधत आहेत. सर्व विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या शिकण्यात भाग घेण्याची संधी घेत आहेत. ते माहितीचा संबंध पूर्वीच्या अनुभवाची जोडत आहेत. अशा प्रकारे नवीन ज्ञानाशी जोडलेले आहेत. वर केलेल्या घटनेचे श्रेय कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला दिले जाऊ शकते? तर पर्याय क्रमांक 2. प्रगतिशील शिक्षण. पर्याय क्रमांक 2. प्रगतिशील शिक्षण. क्रीडन पद्धती साधारणपणे कोणत्या वर्गाकरिता वापरतात? क्रीडन पद्धती साधारणपणे कोणत्या वर्गाकरिता वापरतात? क्रीडन पद्धती साधारणपणे कोणत्या वर्गाकरिता वापरतात? तर पर्याय क्रमांक 1. 1ली ते 4थी. पर्याय क्रमांक 1. 1ली ते 4थी या वर्गाकरिता वापरतात. स्पेअरमनच्या मते बुद्धिमत्तेचे डॅडॅश व डॅडॅश हे 2 घटक असतात. स्पेअरमनच्या मते बुद्धिमत्तेचे पुढीलपैकी हे 2 घटक असतात. स्पेअरमनच्या मते बुद्धिमत्तेचे हे 2 घटक असतात. स्पेअरमनच्या मते बुद्धिमत्तेचे 2 घटक असतात. तर पर्याय क्रमांक 1. बौद्धिक घटक व सामान्य घटक हे 2 घटक असतात. पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी नेमका कोठे चुकतो हे शोधून काढण्यासाठी कोणती चाचणी तयार केली जाते? विद्यार्थी नेमका कोठे चुकतो हे शोधून काढण्यासाठी कोणती चाचणी तयार केली जाते? तर विद्यार्थी नेमका कोठे चुकतो हे शोधून काढण्यासाठी नैदानिक चाचणी तयार केली जाते. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नैदानिक चाचणी तयार केली जाते. व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती व जनक यांच्या संबंधी पुढीलपैकी असत्य जोडी कोणती? तर फ्रायड मनोविश्लेषण ही सुद्धा जोडी सत्य आहे. त्यानंतर शेल्डन ही जोडी शारीरिक रचना ही सत्य. त्यानंतर ऑलपोर्ट प्रभावी लक्षणे ही सुद्धा सत्य. तर पर्याय क्रमांक 4 ही जोडी असत्य आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. ही जोडी असत्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. अध्ययनकर्त्याने ग्रहण केलेल्या माहितीचे योग्य रीतीने वर्गीकरण करून विशिष्ट रीतीने क्रमबद्ध करून
ज्यावेळी ग्रहण केलेली माहिती साठविली जाते त्यावेळी त्यास कोणती स्मृती म्हणतात? अध्ययन करताना ग्रहण केलेल्या माहितीचे योग्य रीतीने वर्गीकरण करून विशिष्ट रीतीने क्रमबद्ध करून ज्यावेळी ग्रहण केलेली माहिती साठवली जाते त्यावेळी त्यास कोणती स्मृती म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2 तार्किक स्मृती म्हणतात. पुढीलपैकी असत्य विधान कोणते आहे? पुढीलपैकी असत्य विधान कोणते आहे? तर सर्व पर्याय वाचल्यानंतर पुढीलपैकी असत्य विधान कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 3 दिग्दर्शन पद्धतीमुळे श्रमाची प्रतिष्ठा कळते हे विधान असत्य आहे. पर्याय क्रमांक 3. शेल्डरने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण पुढीलपैकी या 3 गटात केले. तर पुढीलपैकी कोणत्या 3 गटात केले? पुढीलपैकी कोणत्या 3 गटात केले? शेल्डरने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या 3 गटात केले? तर पर्याय क्रमांक 3 स्थूल प्रकृती, बांधेसूद प्रकृती व किडकिडीत प्रकृती या 3 गटात केले. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळीवेगळी मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळीवेगळी मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2 कल्पना असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 कल्पना. मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिले आहेत. तर या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर पर्याय क्रमांक 1 संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारणी मीमांसा करीत बसू नये हे विधान अयोग्य आहे. पुढील प्रश्न स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण. तर यामध्ये व्यक्तीची मनोवृत्ती ही बाब येत नाही. पर्याय क्रमांक 3 जनन ग्रंथीतील कोणत्या स्त्रावाचे प्रमाण अधिक असेल तर व्यक्ती आक्रमक बनते? जनन ग्रंथीतील कोणत्या स्त्रावाचे प्रमाण अधिक असेल तर व्यक्ती आक्रमक बनते? तर पर्याय क्रमांक 1 इन्स्ट्रोजन व अँड्रोजन. पर्याय क्रमांक 1 इन्स्ट्रोजन व अँड्रोजन. त्यानंतर पुढील प्रश्न अध्यापन क्षमतेमध्ये डॅशचा समावेश होत नाही. अध्यापन क्षमतेमध्ये डॅशचा समावेश होत नाही. तर अध्यापन क्षमतेमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही? पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांची प्रगती याचा समावेश होत नाही. पर्याय क्रमांक 2. संकल्पना निर्मिती पुढीलपैकी कोणता टप्पा दिसून येत नाही? संकल्पना निर्मितीमध्ये पुढीलपैकी कोणता टप्पा दिसून येत नाही? संकल्पना निर्मितीमध्ये पुढीलपैकी कोणता टप्पा दिसून येत नाही? संकल्पना निर्मितीमध्ये पुढीलपैकी कोणता टप्पा दिसून येत नाही? तर पर्याय क्रमांक 3 मूर्त स्वरूप देणे हा टप्पा दिसून येत नाही. पर्याय क्रमांक 3 अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रत्याभरण देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे मूल्य निर्धारण वापरले जाते? तर अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया दरम्यान विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रत्याभरण देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे मूल्य निर्धारण वापरले जाते? तर अकारिक मूल्य निर्धारण. पर्याय क्रमांक 2 हे वापरले जाते. खालीलपैकी कोणता कालावधी भाषेच्या विकासाशी संबंधित आहे?
खालीलपैकी कोणता कालावधी भाषेच्या विकासाशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणता कालावधी भाषेच्या विकासाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 2 बालपणीचा काळ हा भाषेच्या विकासाशी संबंधित आहे. यांची नैतिक विकासाची उपपत्ती मांडली. यांनी नैतिक विकासाची उपपत्ती मांडली. तर पुढीलपैकी कोणी नैतिक विकासाची उपपत्ती मांडली? पर्याय क्रमांक 2 कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाची उपपत्ती मांडली. पर्याय क्रमांक 2. या अवस्थेत बालक अनेक संसर्गजन्य रोगांना बळी पडते. तर या अवस्थेत बालक अनेक संसर्गजन्य रोगांना बळी पडते. पुढीलपैकी कोणत्या अवस्थेत बालक अनेक संसर्गजन्य रोगांना बळी पडते? तर पर्याय क्रमांक 2 शैश अवस्था. या अवस्थेत बालक अनेक संसर्गजन्य रोगांना बळी पडते. पर्याय क्रमांक 2. ज्यांचे मापन करावयाचे असेल त्यांचेच मापन केले तर ते मापन डॅश आहे असे मानले जाते. ज्यांचे मापन करावयाचे असेल त्यांचेच मापन केले तर ते मापन डॅश आहे असे मानले जाते. ज्यांचे मापन करावयाचे असेल त्यांचेच मापन केले तर ते मापन सप्रमाण आहे असे मानले जाते. पर्याय क्रमांक 3. या मूल्य निर्धारणाचा मुख्य हेतू शिकण्याचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही हे निरनिराळे निकष वापरून पाहणे हा आहे. तर पुढीलपैकी पर्याय क्रमांक 2 साकारिक. या मूल्य निर्धारणाचा हेतू. पर्याय क्रमांक 2 स्मरणात प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. तर या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? पर्याय क्रमांक 3 व्यक्तीची मनोवृत्ती हा भाग येत नाही. पर्याय क्रमांक 3 खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? तर पर्याय क्रमांक 2 शक्य आकांक्षा बाळगणे. पर्याय क्रमांक 2. उद्दीपकामुळे अवधान विचलित होते त्यास काय म्हणतात? उद्दीपकामुळे अवधान विचलित होते त्यास काय म्हणतात? उद्दीपकामुळे अवधान विचलित होते त्यास काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2 अवधान कक्षा. पर्याय क्रमांक 2 अवधान कक्षा असे म्हणतात. तोंडी परीक्षेचा दोष कोणता? पुढील प्रश्न. तोंडी परीक्षेचा दोष कोणता? तोंडी परीक्षेचा दोष कोणता? पुढील प्रश्न. तोंडी परीक्षेचा दोष कोणता? तर पर्याय क्रमांक 2 एका वेळी एका विद्यार्थ्याची परीक्षा घेता येते हा तोंडी परीक्षेचा दोष. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेची किती क्षेत्र आहेत? भावनिक बुद्धिमत्तेची किती क्षेत्र आहेत? भावनिक बुद्धिमत्तेची किती क्षेत्र आहेत? तर पर्याय क्रमांक 2 4. भावनिक बुद्धिमत्तेची 4 क्षेत्र आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. खाली स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे?
खाली स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे? तर पुढीलपैकी स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 1, प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते, हे विधान बरोबर आहे. खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? शेवटचा प्रश्न. खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? तर पर्याय क्रमांक 4, परिवर्तन हा बाह्य घटक अवधानाला नियंत्रित करणारा. पर्याय क्रमांक 4.